आजच्या दिवसामधील सामना क्रमांक 4 या दोन टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला शिवशक्ती मच्छीमार उसळणी आणि दुसऱ्या बाजूला शिवशक्ती उसळणी या दोन टीममध्ये हे एक द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम एकाच गावातील आहेत आणि त्यामुळे एकमेकांच्या खानाखुणा माहिती असेल, एकमेकांच्या जे स्ट्रॉंग झोन वीक झोन आहेत ते माहिती असेल. वेलकम रोहनजी गावड साहेब, आपलं स्वागत आहे. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा मेंबर प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या. धनु आणि साहिल चुनेलाल अगले सर, आपल्यास विनंती आहे प्लीज आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. धनु आणि साही ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. दोन बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल झाल्यात. तर पहिले षटक फेकण्या गेले तर कल्पेश बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. या फर्स्ट ओव्हरमध्ये इन ॲक्शनमध्ये असेल. सामना क्रमांक 4 या दोन टीममध्ये एका बाजूला शिवशक्ती मच्छीमार उसळणी आणि दुसऱ्या बाजूला शिवशक्ती उसळणी या दोन टीममध्ये आजच्या दिवसातलं हे चौथं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्टार्ट ऑफ द मॅच लाईटीने सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन गोलंदाज कल्पेश गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल ऑफ ड्राईव्ह या ठिकाणी केला जातो. मिड ऑफ क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. ॲक्युरेट थ्रो जर केला असता तर कदाचित एक विकेट जरूर रनआउट चिरपामध्ये पहिल्याच बॉलवरती आली असती. सिंगल पहिल्याच बॉलवरती येते धनुच्या बॅटमधून. नेक्स्ट बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती कल्पेश या ठिकाणी दाखल झाला. या फर्स्ट ओव्हरमधील सेकंड बॉल राऊंड द विकेटने स्टंपच्या बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसवला गेला. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न झाला होता, गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बॅटर झाला होता, परंतु सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसवलाय. दोन बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या. धावसंख्या फलकावरती 1 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पंचांकडे अपील जरूर झाली होती, पंचांवरती कुठल्याही प्रकारचा इम्पॅक्ट त्या ठिकाणी झालेला नाही आहे. लेग बायच्या रूपामध्ये ही एक धाव या ठिकाणी त्यांना पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 2-3 बॉल्सचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झाला. या दुपारच्या सत्रामधील एक सुंदर सामना आपल्याला पाहायला मिळतोय दोन टीममध्ये. यानंतर अजून एक महत्त्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. रॉकी ग्रुप आणि त्यांना 2 हात करेल कोरे या दोन टीममध्ये एक महत्त्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल फ्लोर लेनचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. रिस्पेक्ट या बॉलला दिली गेली. ज्या प्रकारे कल्पेश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय मागील 4 बॉलवरती फलंदाजाला थांबवून ठेवले गेले. 2 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये झालाय. 2 धावा फलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती. इथून लेग स्टिक मिस करून जाणारा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळाली नाही आहे. तो पॉझिटिव्ह इंटेंट या ठिकाणी दोन्ही बॅटर्सचा जाणवला नाही आहे. आणि ज्या प्रकारे गोलंदाजी कल्पेश मैदानामध्ये करतोय राऊंड द विकेटने एक चांगला अँगल त्याला मिळतोय. समोर राईटी बॅटर आहे, त्यामुळे थांबवण्यामध्ये आतापर्यंत त्याला यश आलंय. समोर इन डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल या फर्स्ट ओव्हरमधील 3 धावा फलकावरती लागल्या गेल्या. ज्या प्रकारे गोलंदाजी आतापर्यंत केलंय कल्पेशने ॲक्युरेट टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. फक्त एक एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी मागील 5 बॉलमध्ये हाताळल्या गेल्या आणि 5 चेंडूंचा जर विचार केला तर बरोबर टप्प्यावरती गोलंदाजी केले. हा बॉल थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा. दुसरा एक्स्ट्रा बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या फलकावरती 4-5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकामधील. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल स्ट्रोक आतापर्यंत दोन्ही बॅटरकडून आलेले नाही आहेत. राऊंड द विकेटने अजून एक चांगला बॉल आतमध्ये येणारा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. इन कटरचा वापर त्या ठिकाणी केला होता. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचं केल्या ठिकाणी संपन्न झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्त अखेरीस टीमचे टोटल फलकावरती 4 या आकड्यावरती.
षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. निशांत बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता सेकंड ओव्हरमध्ये इंट्रोड्यूस केले गेले बॉलिंग ट्रॅकवरती. 4 धावा फलकावरती लागले गेले. पहिल्या षटकाचं केलं आतापर्यंत झालंय आणि पहिले षटक शिवशक्ती उसनी टीमच्या बाजूने जी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. कल्पेशची पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या. आता निशांतवरती एक मोठी जबाबदारी आहे. पहिलाच बॉल प्रचंड वेगाने हाताळला होता. शॉर्ट पॉईंटला शतक आहे. एकच धाव या बॉलवरती मिळालेल्या एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 5 या आकड्यावरती पहिल्या बॉलचं केल्या ठिकाणी झालाय. फुलटॉस होता. फुलटॉसवरती कुठल्याही प्रकारची रिस्क त्या ठिकाणी घेतलेली नव्हती. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागलंय दोन्ही बॅटरला. टीमची टोटल फलकावरती 5 या आकड्यावरती पहिल्या बॉलचं केल्या ठिकाणी झालाय. नेक्स्ट बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती निशांत. इथून स्लो रनचा मारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन त्या ठिकाणी केलं होतं. चेंज ऑफ द पेस. आतापर्यंत मागील दोन्ही बॉलरनी जी कामगिरी केली गेली डॉमिनेट करतायत पूर्णपणे ओपनर टीमवरती. बॅटिंग करण्यात टीमला आतापर्यंत कुठल्याही प्रकारची संधी या ठिकाणी दिलेली नाही आहे. बरोबर लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी सुरू आहे. समोरच्या बॅटर थांबवून ठेवलंय. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. विकेट किपर सुद्धा बीट झाले होते. चांगला वेग मागील बॉलवरती होता. एकदा बॉल या बॉलवरती येईल धावसंख्या फलकावरती 6 या आकड्यावरती 3 बॉल्स केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. आतापर्यंत सकारात्मक दृष्टिकोन दोन्ही बॅटर्सचा जाणवलेला नाहीये. स्ट्रगल करतायत. एका बाजूला धनु यांचा जर विचार केला तर 6 बॉलमध्ये 2 धावा त्यांच्या बॅटमध्ये आल्यात. स्ट्राईकवरती साई आहेत. ते सुद्धा स्ट्रगल करतायत. चेंज ऑफ द पेस. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. जे व्हेरिएशन निशांतकडे आहे त्यावरती तो पूर्णपणे फलंदाजांना थांबवून ठेवतो. एक अपकमिंग यंगस्टर आहे आणि आपल्या नावाभोवती एक वेगळंच वलय निर्माण करून ठेवलं या गोलंदाजाने. बॅटिंगमध्ये सुद्धा तितकाच चांगला परफॉर्मन्स दाखवत आलाय मागील काही वर्षांमध्ये. ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अगोदरच शफल झाले होते. रिच वाईटचा या ठिकाणी बेनिफिट गोलंदाजाला मिळालं. साई थिएटर्स चे प्रवर्तक प्रोप्रायटर आदरणीय हरिचंद्रजी भोईर साहेब आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न होत आहेत. एक सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत टेंबेखडोळे गावामधील. हरिचंद्रजी भोईर साहेब त्यांचं या ठिकाणी शुभागमन या ठिकाणी झालंय. 2 षटकांचं केलं या ठिकाणी योग्य रीतीने संपलंय. 2 षटकांची समाप्ती केली. टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 8 या आकड्यावरती आणि मागील दोन्ही ओव्हरमध्ये 4ची सरासरी या ठिकाणी मेंटेन केली गेली. ही सरासरी योग्य नाही आहे परंतु गोलंदाज ज्या प्रकारे गोलंदाजी करतायत मैदानामध्ये थांबवून ठेवलंय. धावांवरती पूर्णपणे अंकुश लावलाय. एक छोटासा ब्रेक त्या ठिकाणी घेऊयात जाऊयात आपण संगीत कक्षामध्ये. आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी शुभ सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. आदरणीय हरिचंद्रजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय मंगलदास जी गरज साहेब यांच्या शुभ या ठिकाणी शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. 2 षटकांचं केल्या ठिकाणी संपन्न झाले. धावसंख्या फलकावरती 8 या आकड्यावरती. एक सुंदर व्यक्तिमत्व एक गोड व्यक्तिमत्व हरिचंद्रजी भोईर साहेब त्यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावर त्या ठिकाणी या स्पर्धेचे शिल्पकार अर्थातच मंगलदास जी गरज साहेब यांच्या शुभ केला जातोय. 2 ओव्हरचं केल्या ठिकाणी संपन्न झाल्या. धावसंख्या फलकावरती 8. षटक क्रमांक 3 फेकण्याकरिता राज आपल्याला पाहायला मिळतोय. इथून एक पर्टिक्युलर टार्गेट ठेवावं लागणार आहे. मागील 2 ओव्हरमध्ये जी बॅटिंग आतापर्यंत झालंय ती योग्य नाहीये. ऑफसाईडला चिप शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळतो. लॉंग ऑफ पुढे डीप मधून एकदा पूर्ण केले. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 9 या आकड्यावरती. फुलटॉस बॉल होता. या बॉलवरती सुद्धा कुठल्याही प्रकारचा मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला नाहीये. आतापर्यंत जे स्ट्रोक आलेत ते कॉन्फिडंटली नाही आहेत. जे कॉन्फिडंटली स्ट्रोक हवेत ते कॉन्फिडंटली स्ट्रोक आलेले नाही आहेत. मागील काही ओव्हरमध्ये फुलटॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन त्या ठिकाणी पुढे येतोय. निशांत चेंडूला फील्ड करेल त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा रोखू शकत नाहीत.
2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. डबल डिजिटमध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत विकेट गमावल्या नाही आहे दोन्ही बॅटरने, परंतु ज्या धावा हव्या आहेत त्या धावा आलेल्या नाही आहेत. 7 बॉल मध्ये 3 वरती खेळतोय साई. स्ट्रायकिंग होती बरोबर आपण पाहतोय त्यांना. इथून ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला. इनफिल्डला जरूर क्लिअर करेन. एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय. 2 धावांचा कॉल आहे. 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्यात. दुहेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. 13 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये झाला. राज सुद्धा मागील 2 ओव्हरमध्ये जी कामगिरी झाली त्यांच्याच बॉलवरती पाऊल ठेवून चालत असताना राज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल या ओव्हरमध्ये आतमध्ये येणारा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. इन स्विंग त्या ठिकाणी होताना पाहायला बॉल शरीराचा वेध त्या ठिकाणी घेतला होता. लेग बायच्या रूपामध्ये एक धाव या बॉलवरती मिळेल. आता शेवटचे 2 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. तिसऱ्या ओव्हरमध्ये धावसंख्या फलकावरती 14 या आकड्यावरती. मागचा मॅच सुद्धा या ठिकाणी लो स्कोरिंग झाला होता आणि हा सामना सुद्धा सध्या तरी त्याच अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. ऑफसाईडला या ठिकाणी पंच केला गेला. कव्हर पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला फील्ड करेल. दुसऱ्या धावेचा कॉल त्या ठिकाणी केला गेला दोन्ही बॅटर्सने आणि 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण करत आहेत. नेक्स्ट मॅच कोरी टीमचा कॅप्टन आणि रॉकी ग्रुप या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण प्लीज टॉस बॉक्समध्ये या. नुकताच रॉकी ग्रुप चषक ही स्पर्धा पार पडली गेली. पालघर जिल्ह्यामधील विश्वचषक ज्या स्पर्धेला संबोधलं जातं ती स्पर्धा नुकतीच पार पडली गेली याच मंथमध्ये आणि त्याचे आयोजक नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये असतील. चॉप केला गेला गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. थर्डमॅनला प्लेअर आहे. 1 धाव या बॉलवरती मिळेल. 3 षटकांचा योग्यरीतीने खेळ संपन्न झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 17 या आकड्यावरती. 70 रन स्कोर कडे लागला गेला. या ओव्हरमध्ये 8 धावा येताना पाहायला मिळाला. म्हणजे कुठेतरी धावांचा जो आलेख होता तो उंचावताना पाहायला मिळाला. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर धावसंख्या फलकावरती 17. जाऊयात आपण पुन्हा एकदा संगीत कक्षामध्ये. धावसंख्या फलकावरती 17 या आकड्यावरती. 3 षटकांचा आतापर्यंत योग्यरीतीने खेळ संपन्न झाला मैदानामध्ये. दोन्ही बॅटर्सने आतापर्यंत आपला विकेट गमावला नाहीये. ज्या अपेक्षित धावा आहेत त्या अपेक्षित धावा येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये जमवाव्या लागणार आहेत. येणाऱ्या डेथ ओव्हरमध्ये ते कॉन्फिडंटली स्ट्रोक केलावे लागणार आहेत. दोन्ही एंड कडून ही स्पर्धा या ठिकाणी केलवली जाते. एक वैशिष्ट्य या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. कोण सांगणार नाही की हे 50,000ची स्पर्धा आहे, 1,00,000 मोहरेची स्पर्धा. असं दृश्य असं चित्र सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि आयोजकांनी घेतलेली मागील 1 महिन्यामध्ये ही मेहनत आणि त्याचं हे यश आहे आमच्या आयोजकांचं. या ठिकाणी शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्यांनी कुठलीही चुकी त्या ठिकाणी केलेली नाही आहे. फर्स्ट विकेट या ठिकाणी 17 धावसंख्येवरती जातोय. पहिला धक्का या ठिकाणी लागलाय 17 धावसंख्येवरती. गॉन नाव. यश या ठिकाणी प्राप्त केले गेले. मागची 3 ओव्हर जर पाहिले तर विकेटलेस राहिले होते, परंतु इकॉनॉमिकल स्पेल होते. मागची 3 ओव्हरमध्ये गोलंदाजांनी आपलं वर्चस्व दाखवलं होतं आणि अक्षय 4थ्या षटकामध्ये आला. म्हणजे पहिल्या 4 षटकांचा जर विचार केला तर पर्टिक्युलर बॉलर्सचा वापर या ठिकाणी केला गेला. विशिष्ट गोलंदाजांचा वापर या ठिकाणी केला गेला पहिल्या 4 ओव्हरमध्ये आणि आता 4ही गोलंदाजांनी आपलं वर्चस्व दाखवलंय. नवीन बॅटर आदित्य मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला 3ऱ्या क्रमांकावरती. नेक्स्ट बॉल इथून आफ्रिकनाचा प्रयत्न झाला होता. पॅडवरती बॉल होता. लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. 1 धाव बॉलवरती मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 18 या आकड्यावरती. 2 बॉलचा खेळ या ठिकाणी झाला. 4थ्या ओव्हरमध्ये अक्षयला अटॅकमध्ये आणलं, स्पिनला अटॅकमध्ये आणलं गेलं आणि पहिल्याच बॉलवरती आपल्या टीमसाठी या ठिकाणी सफलता प्राप्त करून दिली गेली. एक महत्त्वाचं यश या ठिकाणी प्राप्त करून दिलं गेलं. अजून इथून 10 बॉलचा खेळ बाकी आहे ऑल ओव्हर या इनिंगमध्ये. येणाऱ्या 10 बॉलमध्ये चांगले स्ट्रोक खेळावे लागणार आहेत.
एक फायटिंग टोटल स्कोरकार्ड वरती बिल्ड करावं लागणार आहे. ऑस्टमच्या बाहेर शफल खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. तर शेवटचे 9 बॉल या इनिंग मधील बाकी आहेत. कोरी टीमचा कॅप्टन आणि रॉकी ग्रुप टीमचा कॅप्टन दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे प्लीज आपण टॉस करूया. नेक्स्ट बॉल. इथून आउट करण्याचा प्रयत्न झाला होता. तितकाच कॉन्फिडन्स या फटक्यामध्ये नाहीये. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहेत. फॉर्मलिंग झाले. बॅकअप मिळेल. 2 धावांचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्यात. दोघीवरती संतुष्ट व्हावं लागते. धावसंख्या फलकावरती 24 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. हे षटक सुद्धा सध्या तरी इकॉनॉमिकल स्पेल आतापर्यंत पाहायला मिळतोय 4 ओव्हरमध्ये. आतापर्यंत जर पाहिलं तर 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. 20 फलकावरती लागल्या गेल्यात. 4 बॉलमध्ये अक्षयने आपलं वर्चस्व दाखवलं. आपलं प्रतिबिंब या ठिकाणी उमटवलं गेलंय. पुन्हा एकदा हुक केला जातोय. बॉल जाईल लॉंग लेग मध्ये. चेंडूचा पाठलाग सुरू आहे आणि त्याला बीट करून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले होते. त्यांना बीट करत आहेत. चौकार या ठिकाणी आलाय. पहिला मोठा फटका हेडिंगचा या ठिकाणी धनुच्या बॅट मधून. धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 आकड्यावरती. 24 रन स्कोर करते लागल्या गेल्यात. फलकावरती लागला गेला. तर अजून इथून 1 बॉल स्केल बाकी आहे. आणि या इनिंगचा जर विचार केला तर फक्त 2 एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी हाताळले गेलेत. म्हणजे परफेक्ट टप्प्यावरती या ठिकाणी गोलंदाजी केली गेली. परफेक्शन या ठिकाणी जाणवलं गेले या गोलंदाजांच्या माध्यमातून. पहिले 4 षटकांचा जर विचार केला तर पहिले षटक हाताळलं गोलंदाज कल्पेशने. त्यामध्ये फक्त 4 धावा आल्या. दुसरे षटक हाताळलं निशांत आहे. त्यामध्ये सुद्धा 4 धावा येताना पाहायला मिळाला. तिसरं षटक जे राजने हाताळलं होतं त्यामध्ये थोड्याशा धावा जरूर आल्या होत्या. 9 धावा त्या षटकामध्ये आल्या होत्या. आणि 4थ्या षटकामध्ये अक्षय आला. पहिल्याच बॉलवरती विकेट त्याने आपल्या टीमसाठी मिळवून दिले गेले आणि त्यानंतर त्याची कामगिरी चांगली राहिली. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. 4 षटकांच्या समाप्ती केली. टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 24 आकड्यावरती. म्हणजे 6ची सरासरी इथून मेंटेन केली गेली. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच 2 टीम मध्ये. एका बाजूला कोरी टीमचा कॅप्टन आणि रॉकी ग्रुपचा कॅप्टन. आपण टॉस साठी टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी यायचं. एक छोटस ब्रेक घेऊयात. जाऊयात आपण संगीत कक्षामध्ये. भुजिंगची चव अशी तोंडावर अजून पण रेंगाळते. नाही खरंच थँक्यू सो मच. इतकं सुंदर एम्बियन्स आहे या घरत किचन. जर तुम्हाला जर आणखीन आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही बाहेर इथे ओपन स्पेसमध्ये मस्त चंद्र तारे बघत बघत तुम्ही मस्त जेवू शकता. उत्तम जेवण आहे. उत्तम भुजिंग, उत्तम चायनीज मिळतं. आणि हो, ऑर्डरप्रमाणे घरगुती जेवणही मिळतं इथे. तर तुम्ही एकदा नक्कीच टेस्ट करायला या. लोकेशन तयार आहे सफाळेमध्ये माकणे येथे. स्लॉगरचं एक महत्वपूर्ण षटक या ठिकाणी निशांतच्या हातामध्ये सुपूर्द केले गेले. स्लॉगर स्पेशलिस्ट बॉलर या ठिकाणी निशांत आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या स्पेलमध्ये त्याने फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. आता स्लॉगरमध्ये सुद्धा तीच अपेक्षा असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून डगआउटमधून भरपूर अपेक्षा या ठिकाणी वाढल्यात. तर येणाऱ्या 6 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल यॉर्कर. टो क्रशर यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बरोबर लेग स्टंप वरती जाऊन चेंडू आदळला. एक बिग विकेट. फलंदाज गॉन. शिवशक्ती उसने टीमचे तो म्हणजे बॉलिंग अटॅक आणि ते बॉलिंग अटॅकने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आतापर्यंत. प्रभावित मारा या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती निशांत या ठिकाणी पहिली सफलता या ठिकाणी मिळाली. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आणि 4 धावा आतापर्यंत त्याने आपल्या टीमसाठी या ठिकाणी दिल्यात. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. ऑफस्टंपच्या बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मागच्या बॉलपेक्षा हा बॉल थोडासा कमी गतीने हाताळला होता. मागचा बॉल प्रचंड वेगाने हाताळला होता. हा बॉल स्लो रनचा मारा त्या ठिकाणी केला होता आणि बरोबर टप्पा त्या ठिकाणी सापडला. 2 बॉलचा खेळ या ठिकाणी झाला. अजून 4 बॉलचा खेळ बाकी आहे.
नेक्स्ट मॅच कोरिलियन टीमचं कॅप्टन आणि रॉकी ग्रुप टीमचं कॅप्टन आपण टॉस या शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी केला होता, परंतु प्रचंड वेग या बॉलवरती होता. निशांचा जर विचार केला तर एक अभ्यासू गोलंदाजी सध्या मैदानामध्ये सुरू आहे, कारण प्रचंड व्हेरिएशन त्याच्याकडे आहे. प्रत्येक बॉलवरती सातत्याने तो व्हेरिएशन करत असतो आणि मागील तिन्ही बॉलवरती ज्या प्रकारे गोलंदाजी केले, इथून ऑप्शनच्या बाहेर बॉल होता, पिक करण्याचा प्रयत्न झाला, स्वतः गोलंदाज झेल खाली येतोय, कॅच ड्रॉप. थोडंसं जजमेंट चुकीचं झालं, कंट्रोल मध्ये नव्हते. चेंडू रिलीज झाल्यानंतर थोडंसं कठीण असं कंट्रोल मध्ये असं 2 धावा या ठिकाणी या बॉलवरती येत आहेत. धावसंख्या 26 या आकड्यावरती 4 बॉल्स गेल्या ठिकाणी झालाय. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती, परंतु पहिल्या 4 बॉलमध्ये जी गोलंदाजी झालाय, एक स्पायसी मारा मागील 4 बॉलमध्ये निशांचा आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या स्पेलमध्ये फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि मागील 4 बॉलमध्ये 2 धावा देत एक महत्त्वाचं विकेट त्याने मिळवलं आपल्या टीमसाठी. चांगला बाउन्सर त्या ठिकाणी पाहायला मिळाला, डेटली बाउन्सर, तिखट मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय निशांच्या या गोलंदाजीमध्ये. शेवटचा बॉल असेल या ऑल ओव्हर इनिंगचा. कोरिया टीमचा कॅप्टन आणि रॉकी ग्रुप टीमचा कॅप्टन, प्लीज आपण टॉस रिपोर्टिंग करायचे आहेत दोन्ही टीमच्या कॅप्टनने. तन्वी यांचा जर विचार केला तर फक्त 12 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. शेवटच्या बॉलवरती ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल चांगला पिक केला आणि सरळ बॉलला पाठवलाय. फ्लॅट अँड फ्युरियस वाईडिश लॉंगॉनला चेंडू बीट करतोय. शेवटच्या बॉलवरती चांगलं फिनिश केलं आणि एक चांगली टोटल सध्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 32 आकड्यावरती 32 रन स्कोर कार्ड लागले गेले. 33 धावांचं टार्गेट समोर ठेवले गेले. 33 टू विन असेल 5 ओव्हरमध्ये. शेवटच्या बॉलवरती षटकार जोडून आला आणि त्याच मोठ्या फटक्यांची स्लो ओव्हरमध्ये गरज होती. जो मागील बॉलवरती चेंडू गेला तो चेंडू घेऊन या. 5 षटकांमध्ये 33 धावांचं टार्गेट समोर ठेवले गेले. यशच्या बॅटमधून स्लॉग ओव्हरमध्ये एक स्लॉग हिट जोर आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे एक सध्या फायटिंग टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते. 5 ओव्हरमध्ये 33 रनचं टार्गेट समोर ठेवले गेले. इन्व्हाइट करतो बहाडोलीचे एक गोड आवाज आणि ज्यांनी बहाडोली प्रीमियर लीग मध्ये सुद्धा समोरचन करण्याची संधी केली असे आमचे जवळीक मित्र. थँक्यू सो मच. आणि त्याचबरोबर टॉस बॉक्स मध्ये आपल्यासोबत जॉईन होतील मनोज पाटील सर आणि नेक्स्ट इनिंगसाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो आमचे गुरुवर्य पालघर भूषण आणि त्याचबरोबर या परिसरामधील पालघर जिल्ह्यामधील एक बुलंद आवाज अर्थातच प्रमोद शेडगे सर. ओ टू यू. थँक्यू सो मच. हॅलो, चला कोरे आणि रॉकी ग्रुप दोन्ही संघाचे संघनायक आलेत. तर कोरे आणि रॉकी ग्रुप या दोन संघांदरम्यान नाणेफेक होते. आदरणीय बाळूमामा यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय नाणेफेक होताना. काट असा कॉल आहे आणि काट आलेला आहे. तर बाळूमामा यांना विनंती करेन आपण मुख्य मंचावर जाऊन या मॅचचा आनंद घ्या. तर नाणेफेक जिंकलेले आहे, काय निर्णय असेल? शतरक्षण. शतरक्षण स्वीकारताना समोरच्या संघाला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50. आता तर स्कोर बघितला तर 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू.
खेळपट्टीबद्दल काय सांगशील? भरपूर सामने झालेत या मैदानावर आणि तू बघत सुद्धा असशील, तर खेळपट्टी कोणाच्या प्रेमामध्ये पडली? गोलंदाजीसाठी पोषक आहे की फलंदाजीसाठी? दोन्हीसाठी मला तरी वाटते, कारण की हवेच्या जोतावर रन्स होतात तर अपोजिट साईडने रन्स बनत नाहीत. थँक्यू. तर नाणेफेक आता हरलेले आहे, प्रथम फलंदाजी करायची आहे, तर कुठपर्यंत तुमचं एक टार्गेट काय असेल डोक्यामध्ये? 50 ते 60 रन्स करण्याचा टार्गेट असेल. कोणते गोलंदाज असतील की तुमच्याकडे समोरच्या संघाला रोखण्यासाठी, आणि कोणते फलंदाज असतील जे समोरच्या संघावर तुटून पडतील असे? फलंदाज आहेत कौशल, पिंटे आहे, रोहन आहे, ललित आहे, मिनेश आहे. तर कोरे संघ काय म्हणशील या स्पर्धेबद्दलचे? 43 माजी खेळाडू एकत्र आलेले आहेत आणि यंगस्टर चषक ही स्पर्धा मागच्या वर्षापासून सातत्याने ते चांगली याच्यामध्ये संकल्पना आणत आहेत आणि चांगली पद्धतीची स्पर्धा आपल्याला त्यांनी इथे आणून दिलेली आहे. स्पर्धा तर चांगली आहे, त्यामुळे खेळपट्टी बी चांगली आहे, कारण की 3-4 टुर्नामेंट आता तिथे झाले तरी खेळपट्टी अजून अप्रतिम आहे. धन्यवाद. तर टेंबी खोडावे संघाने नाणेफेक जिंकलेले आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद. तर जाऊया, मॅच सुरू आहे आणि प्रमोद सर पालघर भूषण आपल्याशी जोडले जातील. या ऐकूया आपण प्रमोदजी शेळके सरांचा एक गोड आवाज. थँक्यू व्हेरी मच मनोजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतात या आजच्या दिवसामध्ये. या अगोदर हार्दिक किनी, लिटिल चॅम्प यांचा सुद्धा आवाज आपण ऐकलात. सामन्याला होते सुरुवात. 33 रनचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलेलं आहे. षटक क्रमांक पहिला रोहन आपल्या गोलंदाजी मार्कवर, गौरव आणि अक्षय अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतात. रोशनचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळलं गेलं, मात्र चेंडूचा पाठलाग करीपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड गौरवला राहावं लागेल. 33 रनचं लक्ष्य. यानंतर साई ज्योत कोरे 11 वर्सेस आपण पाहणार आहोत. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे या दोन संघांच्या दरम्यान अतिशय सुंदर लढत पाहायला मिळेल. शिवशक्ती मच्छीमार उसरणी टीम बॅटिंग करत असताना आपण पाहिलं 32 धावा या फलकावर लगावल्या आणि त्याच्या प्रत्युत्तरात आतापर्यंत आपण पाहत आहेत पहिल्याच बॉलवर 1 रन येते गौरवच्या बॅटमधून. श्रीकांत जी भोईर या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. चिखलपाडा गावातील रत्न सर, बॅटचा या वेळेला जरूर उपयोग केला गेला होता, परंतु अक्षयला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. कॉटन बोल्टची संधी होती, रोशनने ती सहजगत्या संधीचं सोनं केलं. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. दोन बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 1 बाद 1 अशी स्थिती पाहायला मिळते. कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दबाव. या दबावाला न जुमानता तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल, दबावाला न जुमानता बॉलिंग करावी लागेल. आणि ह्या जेव्हा गोष्टी एकत्रित होतात त्यावेळेला एक विजयाचा मार्ग सुकर होतो. परंतु त्यासाठी तुमचा कॉन्फिडन्स लेवल मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. संघाची धावसंख्या 1 बाद 1. शिवशक्ती मच्छीमार उसरणी टीम एका साईडला आपण पाहताय. शिवशक्ती उसरणी बॅटिंग करताना पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ 1 रन 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला थोडीशी घाई करा, वेळ दौडू नका. 2 वाजलेत घड्याळात. अजून आपल्याला 5 सामने कव्हर करायचे आहेत. सेकंड राऊंडचे सामने हे 4 षटकांचे आपल्याला पाहायला मिळतील.
बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता कल्पेशच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या परिपूर्णता स्थिरावली गेले. रोशन तरे एक जाणकार खेळाडू, त्यांचे आयडियल केतन म्हात्रे आपण पाहत आहेत, आयडियल मांडतात आणि काय जबरदस्त 53 धावांची झंझावती खेळी पाहायला मिळाली ISPL मध्ये. ऑन साईडला षडंपूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील, चेंडूची फेक करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल कल्पेशच्या बॅटमधून एक धाव येते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 2 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. पॉवर प्ले मध्ये चांगली पॉवर प्लेच्या माध्यमातून पॉवरफुल बॉलिंग. रोशन तरे पुढील बॉल राईट मोर द विकेटने शॉट ऑफ लेन चेंडू होता. गौरव मोठा प्रहार करण्यासाठी जाणला जातो. 1 रन जरूर पाहायला मिळेल. फेक ही मात्र थोडीशी खराब झाली होती. सिंगल मेल या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5 बॉलच्या समाप्तीनंतर 3 या धावसंख्येवर. सुरुवात तर संत गतीने पाहायला मिळते. स्लोली सुरुवात. पॉवर प्लेचं बंधन, 2 षटक ही मॅन्डेटरी पॉवर प्ले. खाली राहिला होता हा चेंडू, सबमरिंग डिलिव्हरी, परंतु विकेट किपिंग पहा जबरदस्त पाहायला मिळाली. त्या विदिन सेकंदामध्ये यष्टीचित करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 3 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिला आपण पाहिला आणि पहिल्या षटकामध्ये 3 धावा येत असताना त्यामध्ये 2-3 बॉल डॉट आले, 1 विकेट मिळाली. अतिशय चांगली गोलंदाजी, तिखट मारा रोशन तरीच्या माध्यमातून आपण पाहू शकलात. पहिलं षटक रोशन तरीच्या नावावर जाईल. बॅट चेंज केली जाते. गौरव वेगवेगळ्या बॅटचा आता स्पोर्ट्स शॉप मधून आपण पाहतायत. ब्रँडेड बॅट उपलब्ध असतात, परंतु ब्रँडवर फोकस न करताना स्वतः एक ब्रँड बना. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस 3 रन 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. 33 रनचं टार्गेट, एक छोटी धावसंख्या आहे. सुरुवात तेवढी हवी तशी झाली नाही, अपेक्षित. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर येईल मिस्टर साई. सुंदर क्रिकेटचं हे वातावरण आणि ज्यामध्ये जरी हिवाळीचे दिवस असले तरी रणरणतर रखरखत ऊन माथ्यावर घेऊन खेळाडू खेळत असतात. मेच्या एंडिंग पर्यंत टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचे खेळाडू सातत्याने खेळत राहतात. ऊन, वारा, वादळ, पाऊस काहीही असो, आम्ही खेळण्यासाठी सदैव उपलब्ध आहोत, हे त्यांचे ब्रीद वाक्य पाहायला मिळतात. चला घाई करा जरा, उसने टीम थोडासा उशीर खूप करतायत. पंच ताकीद द्या. ऑन साईडला गौरव थोडंसं इंजुरीने त्रस्त आहे, परंतु क्रिकेटवरचं प्रेम अफाट पाहायला मिळतं. सिंगल मेल आज थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत नाहीयेत आणि त्याचाच परिणाम या वेळेला स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतोय. 4 रन आतापर्यंत दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. शिवशक्ती उसरणी टीम टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारली होती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 4 गोलंदाजांनी अतिशय प्रभावित मारे पाहायला मिळाले. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला. बॅक पंच करत असताना सरळ चेंडू निघून जाईल फार वेगाने. 4 धावन करता मेल चौकार. गुड शॉट. 4 बॅकफुट पंच होता. बॅकफुटला गेले. मनगडाचा चांगला वापर करत असताना त्या चेंडूच्या मिरिट पर्यंत आले. 8 रन 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज सज्ज. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. चेंडू बराच वेळ हवेत आणि यस टेकन. गुड कॅच. फलंदाज बाद. शॉर्ट लेग गेलेला. कोणतीही चुकी करत नाहीये. नो मिस्टेक. एक्सलंट कॅच. फलंदाज बाद.
पियुष मोरे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. दुसऱ्या षटकातील 3 बॉलचा खेळ झालाय. 8 वर जाऊन पोहोचले गेले. धावसंख्या 25 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार, गोलंदाजी मार्कवर. ऑफस्टम्पच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. काय थ्रो होता या वेळेला. स्क्वेअर फेकी 1 रन. त्या ठिकाणी 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या आहेत. पियुष मोरेच्या बॅटमधून 2 धावा येतील आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचले गेले 10 रन्स. षटक क्रमांक आपण पाहताय. दुसरा बॉल फेकून झाले. शेखरकनी आम्हाला दर्शवतायत, गौरव पाटील दर्शवतायत 4 बॉल. स्वतः प्रोप्रायटर आहेत गौरव पाटील. 6 सीटर या 6 सीटर स्पोर्ट्स या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा आणि या स्पर्धेचा मन मुराद आनंद घ्या. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. 1 रन तर जरूर मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 11 या धावसंख्येवर गौरव थोडेसे स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. 3 बॉलमध्ये 3 रन्स आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून अपेक्षित धावा आलेल्या नाहीयेत. षटक क्रमांक दुसरा आहे प्रगतीपथावर. आदरणीय अशोकजी पाटील यंगस्टर सभासद आहेत, त्या ठिकाणी उपस्थित झालेत. यंगस्टर माकणे चे सभासद म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. अशोकजी पाटील वेलकम. शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत आहे आपल्या या क्रीडा नगरीमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 12 रन्स. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 12. विजयासाठी 21 रनची अजून सुद्धा आवश्यकता. येणारे 18 बॉल मध्ये 21. तर या आपण अशोकजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. आदरणीय जितेंद्रजी कानविंदे साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आदरणीय अशोकजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. दोन षटकांचा खेळ अखेरीस 12 वर जाऊन पोहोचते. धावसंख्या 21 रनची अजून सुद्धा आवश्यकता. हार्दिक आरेकर या वेळेला आमचा कॉमेंट्री बॉक्स सुद्धा दाखवला गेला. अतिशय चांगलं कॅमेरामॅन, कॅमेरा वर्क, अप्रतिम, गुड जॉब हार्दिक आरेकर अँड राज निजाई. हार्दिक आरेकर खऱ्या अर्थानं खूप संघर्ष दातिवरेच्या मैदानात इंजुरी झाल्यानंतर सुद्धा त्याने मात्र कॅमेरा वर्क सोडून दिलं नाही. पुन्हा एकदा तो संघर्ष केला, लढला स्वतः, कारण ही वादळे मला झेलायची आहेत आयुष्यात आणि त्याकरता मात्र आपण पाहतायत एक बेस्ट कॅमेरामॅन म्हणून ज्याची ओळख सुद्धा पाहायला मिळते. हार्दिक आरेकर ब्रँड ऑफ दातिवरे. 12 वर 2 धक्के 2 षटकाच्या समाप्तीनंतर. चला, टाइम खूप वेस्ट जरूर होतोय. आपण थोडंसं जरा घाई करा प्लीज. रोशन तरे अँड कंपनी कमिटीकडून हा मला कॉल येतोय. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. गौरव त्या ठिकाणी पोहोचतील का, तर पोहोचले नव्हते, परंतु फेकी थोडीशी स्वैर पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 13 रन. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 20 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. पियुष मोरे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फिल्डरला निवडला आणि या सेकंड अटेम्प्टला चेंडूला कॅरी करत असताना पाहायला मिळत आहेत फलंदाज बाद पियुष मोरे. बॅक टू द डगआउट. 13 रनवर तिसरा धक्का गॉन.
चला घाई करा वेळ दौडू नका प्लीज. यानंतर होणारा सामना साईजोत 11 कोरे वर्सेस आपण पाहतायत रॉकी ग्रुप टेंबी खोडावे. अतिशय चांगली दर्जेदार स्पर्धा, एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा म्हणून सातत्याने आपण पाहतायत. ऑन साइडला फटका छान आहे. क्रॉस बॅटचा जरूर वापर केला. मनगडाचा वापर करत असताना ऑन ड्राईव्ह 2 धावा कंप्लीट केल्या जातील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 15. या धावसंख्येवर निशांत आल्या ज्या पद्धतीने त्याची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहायला मिळते. तुमची शरीराची बोली भाषा ही खूप स्ट्रॉंग असावी लागते क्रिकेटच्या खेळामध्ये. असं नाहीये की बॅट फक्त हातामध्ये आपण घेतली, ड्रेस कुटिंग परिधान केलं म्हणून क्रिकेटर होतात. त्यासाठी तुम्हाला डेडिकेशन द्यावं लागतं, समर्पित करावं लागतं, स्वतःला झुकावं लागतं. ऑन साइडला चेंडू निघून चाललाय. फाईन लेगला स्वतःहून चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर ढकललं. 4 रन मिळतील. चौकार. संघाची धावसंख्या 19. या वेळेला क्रॉस बॅटचा उपयोग केला होता, शरीराचा वेध घेतला होता. चेंडूने टप्पा पडल्यानंतर टॉस झाला. विशाल नाईक सर वळतायत आणि लेग बाईटचा इशारा देत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत पाहायला मिळते 20 या धावसंख्येवर. यानंतर दोन्ही संघ सज्ज राहतील. कोरे 11 आज साईजोत 11 कोरे असं टायटल आपल्याला पाहायला मिळतं. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे. रॉकी दादा आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. या वेळेला आपण पाहतायत जागेवर होते, चतुर आहेत निशांत. आणि आता मंकट विकेट हे डिक्शनरी मधून काढून टाकलंय. रनआउटच्या स्वरूपात तुम्हाला विकेट ती मिळत असते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20. 13 रनची आवश्यकता आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, संघर्ष करतायत गौरव. आणि संघर्ष करावा लागतो क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणा, आयुष्यात म्हणा. संघर्षाशिवाय जीवन नाहीये. 3 षटकांचा खेळ झालाय. 12 बॉल आणि विजयासाठी आता 13 रनची आवश्यकता. 12 बॉल आणि 13 रन्स हे सामन्याचं समीकरण. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. बसून पाणी प्या, सावकाश पाणी प्या. कॅप गॉगलचा जास्तीत जास्त वापर करा. सकाळी जेव्हा तुमचा शेड्यूल असतो, मैदानाच्या आतमध्ये तुम्ही येता, त्यावेळेला घरातून निघताना आपण ब्रेकफास्ट नाश्ता करून या, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा मर्ग जाणवणार नाही. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत या खेळाडूंच्या बाबतीमध्ये. नुकतीच एक आपण पाहिली तर घटना घडली, हृदयविकाराचा झटका जो पाहायला मिळाला. सागर वजे कैलासवासी कुपर कशीत या ठिकाणाहून तो खेळाडू आपण पाहिला तर चांगल्या पद्धतीने खेळायचा. त्याने 2 षटकार जरूर मारले होते. 3ऱ्या षटकारासाठी तो गेला आणि तिथेच तो कोसळला. आणि एक दुःखद घटना कोपर गावावर ही पाहायला मिळाली. आणि काल त्याच्या प्रित्यर्थ जे काळी फीत आपण पाहू शकलात. जरूर चंदनसारच्या मैदानात त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली गेली. नरेश किनी यांनी आम्हाला ती माहिती दिली होती. या डॉक्टरांनी सल्ले दिले होते की क्रिकेटपासून तुला खूप वेळ थोडंसं लांब राहावं लागेल, परंतु ते ऐकलं नाही आणि तो काळाचा महिमा काळच जाणे. 20 रन 3 विकेट. चला घाई करा प्लीज, प्रत्येक बॉलला टाइम स्पेंड करतायत. आता पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. एक बॉलला जर 5 मिनिटं लावली तर आज सामने होणार नाहीत.
ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, चेंडू निघून जाईल सेफ झोन मध्ये. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा येतील निशांतच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. 11 रनची आवश्यकता आहे. चौथ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. बावीस रन. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला फटका छान आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 बाउन्सला चेंडूला फील्ड केले गेले, फेकतील. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि दुहेरी आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 24 या धावसंख्येवर 3 विकेट्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 ला 3 धक्के. तर विजयासाठी 9 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल, गोलंदाजी मार्कवर मिस्टर यश. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. निशांतची बॅटिंग आतापर्यंत चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने धावा येत होत्या. अंगलट आला हा स्ट्रोक. क्लीन बोल्ड, दांडी गुल, फलंदाज बाद गॉन. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 24. विजयासाठी 9 रनची आवश्यकता. ट्रेंडिंगला हे गाणं सातत्याने पाहायला मिळतं रॉकी ग्रुप चषकाच्या माध्यमातून. 24 ला 4 धक्के बसले गेलेत. चला थोडस स्पीडअप करा जरा गेम. ज्या पद्धतीने आतापर्यंत आपण पाहू शकतायत या सामन्यासाठी खूप वेळ घेतला गेलाय. समजू शकतो की दोन्ही एंड आहे, परंतु ती तयारी तुम्ही पूर्वतयारी करायला हवी की आपल्याला कोणत्या एंड कडून कोणता गोलंदाज हाताळायचा आहे. हे जेव्हा तुम्ही स्ट्रॅटेजी आखतील तेव्हा तुम्ही परिपक्वतेचे खेळाडू बनतील क्रिकेटच्या खेळामध्ये. उसरनी टीम मध्ये कॅप्टन तरी किती आहेत हा मोठा प्रश्न पडलाय. रोशन तर एक चांगले मास्टर माइंड कॅप्टन असताना प्रत्येक खेळाडूने मात्र कॅप्टनशिप बनू नका. क्रिकेटच्या खेळामध्ये एकच कॅप्टन असावा. पायवरचा चेंडू होता ऑन साईडला. खूप सुंदर पद्धतीने लेग ग्लान्स, चेंडू निघून जाईल. 4 धावन करता चौकार. ला 4. विजयासाठी आता मात्र 5 रनची आवश्यकता आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. 1 रन तर जरूर मिळेल. गौरव थोडीशी स्ट्रगल करताना खूप वेळ व्यतीत त्यांनी जरूर केला खेळपट्टीवर, परंतु इथून जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 29. 4 रनची आवश्यकता आहे. लगेच यानंतर सामना होईल. रॉकी ग्रुप टिंबी खोडावे, साई ज्योती 11 कोरे. रियांश पाटीलने सांगितलं आम्ही फिल्डिंग स्वीकारू आणि कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण दोन्हीही फलंदाज आणि गोलंदाजाला ऍडव्हान्टेज आहे या स्पर्धेमध्ये. ऑन साईडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे. फिल्डर येत आहे त्या ठिकाणी, चांगले प्रयत्न केले. बॅकअप चांगला मिळाला. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 30 या धावसंख्येवर विजयासाठी 3 रनची आवश्यकता. 6 बॉल आणि 3 रन. 6 बॉल 3 रन. विश्वनाथ जाधव कोण विसरेल. अंडर-25 चा चॅम्पियनशिप धमाका बिग बॅश डीडी स्पोर्ट्स मैदान भिनार भिवंडीमध्ये मी साक्षी होतो त्या स्पर्धेला. आणि ज्या पद्धतीने 6 बॉल 3 2च धावा फक्त दिल्या एनबी स्पोर्ट्स धनकवडी पुणे या टीमला अंडर-25 च्या माध्यमातून विश्वनाथ जाधवने फक्त 2 धावा खर्च केल्या आणि सुपर ओव्हरचा सामना खेळण्यास भाग पडलं.
पुणे टीमला आणि त्यामध्ये एचवर स्पोर्ट्स टीम 94 कामनने बाजी मारली आणि सुपर 8 मध्ये प्रवेश केला. हे नुकतंच ताजं उदाहरण आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये काही भाकीत करू शकत नाही आपण. 6 बॉल आणि 3 रनची आवश्यकता. सामन्याला होते सुरुवात. चला घाई करा वेळ दौडू नका प्लीज. यावेळेला हलक्याशा हाताने मात्र तिथे पोहोचले गेले नव्हते आणि आज झेल होऊ शकला असता, परंतु तेवढे तत्पर नव्हते. आता 5 बॉल आणि 2 रनची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं तुम्हाला धावा या कराव्याच लागतील. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर अटीतटीची लढत आहे. या अटीतटीच्या लढतीमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पण चांगलं क्रिकेट खेळतायत यंगस्टर चषक मागणीच्या माध्यमातून ही स्पर्धा. आता 4 बॉल 2 रनची आवश्यकता आहे. काय गोलंदाजी केले. 2 बॉल तर चांगले हाताळलेत अमोलने. 31 वर 4 बॉल आणि 2 रनची आवश्यकता आहे शिवशक्ती उसरणी टीमला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सिंगल तर मेल. गौरव मात्र पुढे सरसावतील. जीवाच्या आकांक्षा करतायत. फेकी होईल आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर इथे क्रुशियल मोमेंट धावले होते गौरव, परंतु बॅट स्लाइड झाले की नाही हे आपण पाहूया, चेक करूया. विरल नायर सर थर्ड अंपायरच्या भूमिकेत आहेत, हे आपण चेक करूया. चला सर्वजण एकत्रित जमू नका प्लीज. लगेच आपण फिल्डिंग सजून घ्यायचे. जो काही निर्णय येईल तो निर्णयाला तुम्हाला सामोरे जावं लागणार आहे. OUT आउट. गौरव बॅक टू द पॅव्हिलियन. 3 बॉल 1 ची आवश्यकता आहे. स्कोर आर लेवल. तीन बॉल 1 रनची आवश्यकता आहे. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. शिवशक्ती उसरणी वर्सेस शिवशक्ती मच्छीमार उसरणी. दोन्ही एकाच गावातील संघ. कालच्या दिवसात एक रेकॉर्ड आपण पाहिलात. सहा संघ कालच्या दिवसामध्ये खेळले होते. जणू काही जलसात प्रीमियर लीग आहे. आता या वेळेला हलक्याच्या हाताने चेंडूला जरूर दिशा दिली आणि अशा प्रकारे शिवशक्ती उसरणी टीमने बाजी मारली. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक शिवशक्ती मच्छीमार उसरणी टीम. तर या आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने जाणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच